कोकणातली स्टोरी, राजापूरच्या जवळचीच गोष्ट. माझा जो कझिन आहे ना, त्याचा एक मित्र होता. गावामध्ये दोघे जण फेमस एकदम मित्र, बाईकवरनं फिरायचे, जुनी स्प्लेंडर बाईक. दोघांचा ऍक्सिडेंट झाला. तो कझिन वाचला पण त्याचा मित्र ऑन द स्पॉट गेला. एक दिवस झालं असं की अमावस्येची रात्र होती आणि तो बाईक चालवतोय त्या रस्त्यातून हळू चालू होता कारण रेती भरपूर पडली होती. त्याला तिट्याजवळ कोणतरी व्यक्ती दिसली. त्या बाईकची लाईट आहे ना त्या व्यक्तीवर पडली. बंगालमधली एक मोस्ट फेमस एंटिटी आहे. तिचं लग्न जे झालं होतं ना ते बेसिकली ती एक रॉयल फॅमिली होती. तिचा नवरा आहे ना तिला खूप टॉर्चर करायचा. तिला इतकं फिजिकली मेंटली टॉर्चर केलं ना की तिचा मर्डर केला. आणि तिची जी आत्मा अतृप्त होती ना ते बोलतात ना की एक प्रतिशोधच्या ह्याच्यामध्ये आणि चेटकीनमध्ये कन्वर्ट झाली आणि ती खास करून आहे ना मॅरिड कपल्सला टार्गेट करते. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि हा जो एपिसोड आहे ना आपण अभिषेक बरोबर रेकॉर्ड करतोय. अभिषेकला तुम्ही ओळखतच असाल. फर्स्ट ऑफ ऑल अभिषेक भाई, तू कसा आहेस? मजेत एकदम भाई, मजेत. तू आपल्या ऑडियन्सला इंट्रोडक्शन कसं करून देशील जेही तुला पहिल्यांदा बघत असतील त्यांना? माझं नाव अभिषेक आहे आणि मी MBA केलेलं आहे आणि मी ॲज अ मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो. सो मी एका फार्मा कंपनीमध्ये जॉबला आहे. ठीक आहे. आणि माझा हा आय गेस सेकंड किंवा थर्ड असेल ना, आय गेस थर्ड पॉडकास्ट आहे तुमच्यासोबत. आणि परत म्हणजे बऱ्याच टायमानंतर आपण भेटतोय. हा जो आपला आजचा पॉडकास्ट असणार आहे हा फक्त पार्ट 1 असणार आहे, कारण आता आम्ही 2 पार्ट रेकॉर्ड करणार आहोत. पहिला जो आपला कोकण आणि ते सगळं असणार आणि दुसरा ज्यात आम्ही जिनची गोष्ट करणार आहोत, मुंबईतल्या दादरची गोष्ट करणार आहोत. तर तुम्ही जर हा पार्ट 1 बघत असाल त्यानंतर पार्ट 2 ही जाऊन बघा किंवा तुम्ही वेट करू शकता. चला मग आपण आजच्या पॉडकास्टला ही सुरुवात करूया. सगळ्यात आधी भाई, तू मला बोलला होतास की तुझ्याकडे कोकणातली एक गोष्ट आहे, राजापूरची एक गोष्ट आहे जे तुझ्या भावाबरोबर घडली होती. तर ते काय, मला ते सगळ्यात आधी ऐकायला आवडेल. म्हणजे कोकणातली अजून एक स्टोरी. आपण लास्ट पॉडकास्टमध्ये पण कोकणातल्या स्टोरीज घेतल्या होत्या आणि मला असं वाटतं या म्हणजे पॉडकास्टमध्ये आपण अजून एक कोकणातली स्टोरी घेऊया. आणि ही ॲक्च्युली रिअलच आहे कारण का माझ्या कझिनसोबत घडली आहे. आणि माझं कझिन जो आहे ना खूप सिम्पल आहे, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे एकदम. आणि ते इन्सिडेंट झाल्यापासून नुसतं ऑफिस आणि घर, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. मी स्टोरी सांगायला सुरुवात करतो. आणि म्हणजे राजापूरच्या जवळचीच गोष्ट, मी गावाचं नाव सांगत नाही. ठीक आहे. गोष्ट अशी आहे ना की माझा जो कझिन आहे ना तर त्याचा एक मित्र होता लहानपणापासून, म्हणजे एकत्र, म्हणजे असं चट्टे बट्टे ब्रदर फ्रॉम अनदर मदर, जयवीरू टाईप. आणि गावातला कोणताही फंक्शन असेल, म्हणजे कल्चरल असेल, ट्रेडिशनल, काही लग्न वगैरे असेल ना तर दोघं एकत्र. गावामध्ये दोघे जण फेमस एकदम मित्र आणि बाईकवरनं फिरायचे, जुनी स्प्लेंडर बाईक ती. आणि म्हणजे घरचे संबंध पण चांगले भावासारखे राहायचे. त्यांचं शाळा कॉलेज एकत्र झालं आणि जॉबला पण लागले होते. आणि एक दिवस असा एक बॅड इन्सिडेंट झाला की म्हणजे दोघांचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे तिठा म्हणून एक जागा असते कोकणामध्ये. आता तिठा ज्यांना माहिती नसेल ना की एक जंक्शन असतो, ठीक आहे, त्या जंक्शनवरून 3 रस्ते निघतात, त्याला कोकणामध्ये तिठा म्हणतात. तर त्या तिठ्यावर आहे ना त्यांचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे ट्रकने वाटतं त्यांना उडवलं. तो कझिन वाचला पण त्याचा मित्र तो ऑन द स्पॉट गेला. ॲक्सिडेंट म्हणजे थोडं क्रिटिकल होतं. आणि मग कझिन वाटतं 2 दिवस तो बेशुद्ध होता. आणि तो जेव्हा रिकवर झाला ना तर त्याने फॅमिली मेंबर्सला विचारलं, पण त्या मित्राबद्दल पण चौकशी केली. तर त्याचे आई वडील म्हणजे काका काकींनी त्याला काय सांगितलं नव्हतं, बिकॉज तो त्याची कंडिशन जरा हे होती ना म्हणून. तर काही दिवसांनी तो डिस्चार्ज झाला, पण शेवटी मग त्यांना सांगायलाच पाहिजे ना, किती दिवस लपवणार ते. फायनली त्यांना जर सांगितलं की तुझा जो मित्र आहे ना तो नाही राहिला म्हणून. आणि झालं असं की त्याला त्या गोष्टीबद्दल वाईटच वाटलं होतं. ठीक आहे. आणि म्हणजे त्याला जेवण पण त्याला मुश्किलने जात होतं. त्याला बरेच म्हणजे महिने लागले की या गोष्टींना रिकवर व्हायला. आणि फायनली त्याने ॲक्सेप्ट केलं की तो नाही आहे आणि आपल्याला पण आता म्हणजे बघा ना की पुढे तर आपल्याला हेच करावं लागेल, प्रवास तर पुढे करावाच लागणार. त्याला अधूनमधून त्याची आठवण वगैरे यायची. आणि एक दिवस झालं असं की तो जिथे कामाला आहे ना, एका CAच्या अंडर कामाला आहे, CA चार्टर्ड अकाउंटंट. त्या CAने स्वतःच्या घरी सेटअप केलेला आहे आणि तो त्याच्या अंडर अजूनही त्याच्या अंडरच कामाला आहे. तर त्याच्या घरापासून त्या गावी ना ते त्याच्या ऑफिस
रस्त्यामधले तिथं तिठा लागतो, म्हणजे जो ॲक्सिडेंट तिथं झाला होता ना तिठा त्याचा ऑन द वे आहे. आणि घर आणि ऑफिस आहे ना ते बाईकने हाफ एन अवरचा डिस्टन्स आहे. तर बाईकनेच तो मोस्टली तो प्रवास करतो. आणि एक दिवस झाला त्याला उशीर, अमावस्येची रात्र होती आणि काकांचा पण फोन आला, त्या वडिलांचा त्याला फोन आला की जेवायला होईल. तो बोला की तुम्ही आवरून घ्या, जेवून घ्या, मी माझं काम आहे, लवकर झालं तर मी निघून येईल लवकर. तर ते सगळं रिपोर्ट्स क्लोज करता करता फायनली त्याला रात्र झाली, म्हणजे 11:15 वाजले होते. आणि त्या रस्त्यावर होतं ना, म्हणजे कच्चा रस्ता होता, रेती टाकून ठेवलेली, मे बी तिथे काम चालू असेल वगैरे. आणि त्यावेळेस तर कोणच नव्हतं, रात्र होती. तो स्प्लेंडर बाईक होती जुनी त्याची, आणि येल्लो कलरचं ती जी लाईट असते ना, ती जुनी स्प्लेंडर मॉडेल ती. तो बाईक चालवतोय, ठीक आहे, आणि त्या रस्त्यातून हळू चालू होता कारण रेती भरपूर पडली होती. आणि त्याला तिठ्याजवळ कोणतरी व्यक्ती दिसली. त्याला फर्स्ट थॉट त्याला वाटलं की मे बी कोणतरी प्रवासी असेल, रात्रीचं वेट करत असेल. तर त्याने लक्ष नाही दिलं आणि हळू चालवता चालवता आहे ना त्या बाईकची लाईट आहे ना त्या व्यक्तीवर पडली. ती व्यक्ती त्याचा मित्र होता. मग त्याचा आहे ना एक हात आणि पाय त्याचा ट्विस्ट झाला होता त्या मित्राचा, आणि अख्ख्या कपड्यांवर आहे ना शर्टावर ते रक्त होतं, आणि एक साईडचा चेहरा होता ना तो पूर्ण असा घासल्यासारखा, सोलून निघाल्यासारखा होता. ह्याला आधी विश्वास नाही बसला आणि हा थांबला जरा, आणि लिटरली त्याला बिलीव्ह झालं की तो खरंच आहे तिकडे. आणि तो बोलत होता ना की त्याचं पूर्ण अंगच थंड पडलं. ठीक आहे, म्हणजे असं वाटतं ते त्याच्या शरीरात जड झालं त्या कझिनचं. आणि थोडंसं धाडस घेऊन त्याने विचारलं, तू इथे काय करतेस, तू तर मेलायस. आणि तो मित्र म्हणाला की बोला हो, पण मी तुझी वाट बघतोय, येतोयस का माझ्यासोबत, तू पण चल माझ्यासोबत. आणि त्याने जी बाईक पळवली ना, त्याने लिटरली त्या आहे ना रस्त्यावर तो 2 वेळा त्याची बाईक स्किड झाली, त्याची सँडल आणि त्याची पॅन्ट पण फाटली स्किट होऊन. तसंच त्याने गाडी उचलून त्याने जे अंथरून धरलं, जवळजवळ तो आहे ना 15 दिवस कोणाशी बोलत नव्हता, कामावर पण नाही गेला. आणि त्याचे आई वडील एकदम असे सरप्राईज की ह्याला काय झालं काय आहे, हा कोणाशी बोलत नाही आहे. तो वॉशरूमला जायला पण घाबरत होता. आणि मग ताप पण उतरत नव्हता. मी ग्लुकोज लावलं, सलाईन लावलं, डॉक्टरला बोललं, काही फरक पडत नाही. तो कोणाशी बोलायलाच मागत नव्हता, जेवायला पण तो मागत नव्हता. आणि मग वाटतं काहीतरी देवाचा अंगारा वगैरे मंदिरातनं आणून लावला, थोडासा रिलॅक्स झाला. आणि त्याने सांगितलं की त्याचा मित्र त्याला दिसला तिकडे आणि तो त्याला बोलवतोय म्हणून, आणि त्याला अशी स्वप्न पडायची की तो त्याला बोलवतोय. हा एक जो प्रकार झाला होता त्याचा. आता त्याच्यानंतर आहे ना बरीच महिने निघून गेले आणि काका वाटतं रिटर्न आले मुंबईवरनं, काहीतरी स्टेशनला येत होते, राजापूर स्टेशनला. तेव्हा ट्रेन लेट झाली आणि हा थोडासा रिकवर झाला होता बऱ्यापैकी, ठीक आहे. आणि हा बाईकने त्यांना आणायला गेला, ट्रेन लेट झाली. आणि मग येताना मग ती लोक आले, काकांची बॅग होती, ते मागे बसले. आणि म्हणजे अंधार होता रस्त्यावर, ठीक आहे, कोणच नव्हतं. आणि स्टेशनला जाताना पण तो तिठा लागतो ऑन द वे. सो तो बाईक चालवतोय, ठीक आहे, आणि उशीर झाला होता वाटतं, 11 वाजून गेले होते. आणि काका मागे बसले होते आणि काका त्याला आधी सांगत होते की अरे हळू चालव, व्यवस्थित चालव, म्हणजे रस्त्यावर जरा काम चालू असेल, हळू चालव, व्यवस्थित चालव म्हणून असे बोलत होते. बोलता बोलता काय झालं, तो तिठा पास झाला, ठीक आहे. आणि काका अचानक त्याला सांगतात मोठ्याने की अरे हळू का चालवतो, फास्ट चालव, अरे पळव गाडी, गाडी पळव. तर तो विचार करतो, बोला ह्यांना काय झालं. तर म्हटलं, तो बोला मी थांबू का गाडी, कझिन बोलते गाडी थांबवू का. तर बोला नको नको, गाडी थांबवू नकोस आणि मागे बघू नकोस, सरळ गाडी चालव तू, ठीक आहे, अजिबात थांबू नकोस, ठीक आहे, मी सांगतो तसं ऐक. ते गाडी पळवतोय आणि ती लोक घराकडे गेले आणि काकांना खूप घाम सुटला होता, त्यांना बोलायला जमत नव्हतं. आणि काकी वाटतं घाबरली, ती म्हणते की मे बी त्यांना प्रवास किंवा काही झालं काय, जास्त प्रवास त्यांना हेवी झाला की काय. तर काका बोलले की बोला नाही आपण उद्या बोलूया, मी आता रिलॅक्स होतो, मी झोपतो म्हणून. मग त्यांनी 2-3 दिवसानंतर सांगितलं की अरे त्या दिवशी आपण तिठ्यावरनं गेला ना की तो तुझा मित्र तिथे उभा होता, तो यावेळी मला पण दिसला, ठीक आहे. आणि त्याचं हातपाय ट्विस्ट झालेलं आहे, ॲक्सिडेंटसारखं त्याचं एकदम शरीर झालं होतं, कपडे पूर्ण असे रक्ताने, आणि एक साईडचा चेहरा पूर्ण असा सोलपटून निघाल्यासारखा. आणि तो त्यांना बघून हसतोय आणि त्यांना असं वाटलं ना की तो त्यांना फॉलो करतोय, म्हणजे त्याला असं भास व्हायला लागले की त्याचे फुटस्टेप्स आहेत ना, त्यांना ते फॉलो करतात चालू गाडीला.
तो बोला माझी मागे बघायची हिंमत नव्हती म्हणून मी तुला सांगत होते गाडी पळव. जर का मी तुला सांगितलं तर तू पण घाबरला असतंस. म्हणजे असं म्हणतात की तो जो तिठा आहे ना, म्हणजे असं तिठा किंवा वहाळ मी जे सांगितलं होतं ना, ते एक हॉटस्पॉट आहे. तिथे अशा निगेटिव्ह गोष्टीज वगैरे असतात. म्हणजे कोणी उतारा करून टाकणं किंवा काही ते टाकतात काय नाही काय वगैरे असं म्हणून. पिंपळाचं झाड वगैरे असं काही हॉटस्पॉट वगैरे असतात. तिथे वहाळ पण किंवा तिठा पण अशी एक जागा असते मोस्टली. ते एक म्हणजे बोलतात ना की नेगेटिव्ह तिकडे एंटिटी जास्त बाधित असते म्हणून. म्हणजे खरं पण असेल खोटं पण असेल, पण मी जसं ऐकलंय तेच सांगतोय मी म्हणून. आणि म्हणजे अजूनही असं म्हणतात की त्याला जोडीदाराचं भूत म्हणतात. हां, मग त्याला नाव पडलंय जोडीदार. जोडीदार म्हणजे पार्टनर, मित्र, जोडीदाराचं भूत. आणि रिसेंटली एक इन्सिडेंट असा झाला होता की बाजूच्या गावामध्ये एक लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये म्हणजे हळद होती. हजेराती हळद होती आणि काही मुलं आहे ना पियायला बसले तिकडे. ठीक आहे. आणि त्यांना असं म्हणजे एकाला काहीतरी असं पजेस झालं होतं. मग ती लोकं रात्रीचे वगैरे असे असतात ना त्या साईडला प्रवास करत नाहीत. शक्यतो लवकर निघून जातात. 3-6च्या वेळी कोकणामध्ये तर शक्यतो कोण थांबत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं नाही कोकण असे म्हणजे खूपच अशी सुंदर जागा आहे बघायला. पण काही आहेत गोष्टी म्हणजे आपण त्या गोष्टीबद्दल आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. त्या गोष्टी आपल्याला सांगितल्या तर आपण तिकडे इन्व्हॉल्व नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपले जे थोरले व्यक्ती तर सांगतात. आता जेवढे पण सिनियर लोक आहेत त्यांना तर काही ना काही एक्सपिरियन्स आला असेल आणि ती लोक म्हणजे सांगताना शेअर करतात. म्हणजे ती लोक आपल्याला एक प्रकारे ती लोक सावध करतात. ते म्हणजे प्रिकॉशन घ्यायला सांगतात की म्हणजे तुम्ही नका जाऊ, इथे नका करू, असं नका करू किंवा काही वगैरे म्हणून. ही गोष्ट आहे. तेच कझिनचं मी तुला सांगितलं ना ते. आणि म्हणजे त्याने जेव्हा गोष्ट सांगितली ना तर त्याला भयंकर घाम फुटला होता. म्हणजे तो कितीतरी वेळ त्याने पॉज घेतला. म्हणजे किती गोष्ट मला असं वाटते जस्ट सांगतोय पण नाही तेच त्याच्या बोलण्यावरून मला ते रिअलिटी समजत होती. त्याच्या ते आवाजावर नाही तो जितका वेळ पॉज घेत होता ना त्याला ती गोष्ट पूर्ण करायची नव्हती. पण मी त्याला सांगितलं की नाही तू पूर्ण कर, मला सांग. हां ते मला सांग. आणि तुम्ही कसं एक हॉरर टर्म मध्ये काहीतरी मास हिस्टेरिया काय आहे म्हणजे ह्याच्याबद्दल काहीतरी बोलत होता तर ते नक्की काय आहे? असं आहे ना की आपल्या हॉरर टर्म मध्ये आहे ना एक हे आहे टर्म आहे मास हिस्टेरिया. मास हिस्टेरिया म्हणजे असं म्हणतात की सिंपल लँग्वेजमध्ये भीतीचं वातावरण एकदम वेगळ्या लेवलला. म्हणजे अशी भीती की लोक घरातनं बाहेर पडत नाहीत. त्यांना असं वाटेल की ती लोक घरातनं बाहेर पडले किंवा कुठे गेले तर त्यांना पण ते झपाटू शकतं किंवा त्यांच्यावर अटॅक करू शकतं. म्हणजे मास हिस्टेरिया एक टर्म आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतो की दिल्लीमधलं तुला मंकी मॅनचा तो केस होता. त्याच्यानंतर मग स्त्रीमधला नालेबा आणि परत नॉर्थ साईडचा एक मूनओचवा म्हणून असे केसेस होते. मग दॅट इज एक्झाम्पल ऑफ मास हिस्टेरिया. म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ती खरं असेल अफवा असेल पण भीतीची लेवल वेगळी होती. एक वेगळ्याच लेवलची भीती असते त्याला मास हिस्टेरिया म्हणतात. म्हणजे ते व्हायरल होतं ते. आणि अभिषेक मला तीही गोष्ट जाणून घ्यायची आहे जी तुम्ही बोललेल ना कोकणातली काहीतरी एक गोष्ट आहे हुंड्याबद्दल की तिचे सासरचे हुंडे वगैरे मागतात आणि त्या बाईचा काय मृत्यू काय म्हणजे नक्की ती गोष्ट काय ती मला ऐकायची आहे. कोकणातली स्टोरी आहे समवेअर इन द हार्ट ऑफ कोकण नियर मालवण. आणि म्हणजे मालवण सिंधुदुर्गच्या रेंजमध्येच आहे. आणि म्हणजे मी गावाचं नाव सांगत नाही फॉर ट्राय टू अंडरस्टँड फॉर सम रिझन मी सांगत नाही. आणि असं आहे की म्हणजे पणजी आणि पंजोबा आहे ना तेव्हा तेच राहायचे त्या घरामध्ये. आणि घराच्या बॅक साईडला एक मोठी विहीर होती. ठीक आहे. आणि म्हणजे त्यावेळी म्हणजे बहुतेक गावातली माणसं त्या एकाच विहिरीतनं पाणी आणायचे. आणि आता तर कोकणामध्ये ऑलमोस्ट म्हणजे सगळ्या घरामध्ये नळ आले, पाण्याचे सोर्सेस आले आहेत. पण त्यावेळी तर जुनी गोष्ट आहे ती. म्हणजे वाडीतली आणि गावातली माणसं तिथूनच पाणी आणायची त्या विहिरीतनं. आणि वाडीतच ना म्हणजे पणजीच्या वाडीतच आहे ना नवीनच एक लग्न घर होतं. आणि तिथे पण एक नवीन नवरी आलेली. आणि म्हणजे वाडीमध्ये 2 नवीन नवरी पणजी आणि ती नेबरची होती ना. आता मी म्हणजे कसं माहिती ती पणजी आणि जी नवीन नवरी होती ना त्यांची ओळख झाली. आणि पणजीची मैत्रीण तिला एक काल्पनिक मी नाव देतो. रेखा म्हणून नाव देतो मी काल्पनिक. ठीक आहे. आता पणजी आणि रेखा जी होती ना नवीन नवरी त्यांच्या दोघांचं चांगलं जमायचं. आणि असं होतं ना की ती जी रेखा जी होती ना दिसायला खूप सुंदर होती. आणि म्हणजे इतकी सुंदर होती ना जेव्हा ती लग्न होऊन जेव्हा ती आली ना सासरवाडी तर अख्ख्या वाडीतली आणि गावातली माणसं तिला बघायला आली होती. म्हणजे ती लाल रंगाच्या साडीमध्ये किंवा लग्नाच्या शालूमध्ये ना खूप सुंदर दिसत होती. आणि म्हणजे दिसायला बारीक आणि केस खोळे आणि सिंगल वेणीमध्ये ना तिचे जे वेणी होती ना ती गुडघ्याच्या खाली पोचायची.
आणि ती म्हणजे गरीब घरातली होती, तिची आई होती वाटतं फक्त. आणि तिचा एकच प्रॉब्लेम होता ना, की रेखाच्या घरी आहे ना, तिच्या सासरवडी तिला खूप छळायचे. म्हणजे ओव्हर द टाईम आहे ना, तिचा नवरा तिला खूप मारायचा, सासू सासरे शिवीगाळ करायचे आणि हात उचलायचे तिच्यावर. आणि पणजीला या गोष्टीची कल्पना होती अंटिल वन डे पणजी सहज तिला भेटायला गेली आणि रेखाला होतं ना, म्हणजे खूप मारहाण झालेली, गाल जरा सुजलेले, हातावर वळ उठलेली. तर पणजीच्या लक्षात आलं. पणजीने तिला विचारलं की काय झालं, तर तिला समजलं की तिच्या सासरवाडी तिचे छळवत आहेत, तिला मारत आहेत खूप. आणि पणजीला त्याला राग आला आणि ती म्हणाली की म्हटलं हे असा प्रकार नाही झाला पाहिजे, ठीक आहे, एवढं मारतात आणि परत जर का त्यांनी असं केलं ना तर मग त्यांना सोडायचं नाही, ठीक आहे, वाडीतल्या गावातल्या माणसांना पण जमा करायचं म्हणून. आणि नेक्स्ट डे आहे ना, परत तो प्रकार झाला मारहाणचा. आणि यावेळी जास्त मारहाण झाली आणि त्यावेळी पणजीला लक्षात आलं, तिने कडक लक्ष्मीचं रूप घेतलं, म्हणजे मोठी वेताची काठी असते ना, दांडा, तो येऊन घरात घुसली आणि या तिघांना धमकी दिली की म्हटलं असं परत प्रकार झाला ना मारहाणचा तर तिघांचे पण मुर्दे पाडणार, म्हणजे तिघांना चांगला धडा शिकवणार. आणि पणजी त्या रेखाला घेऊन आली आपल्या घरी, ठीक आहे, तिला रिलॅक्स केलं. आणि रेखा म्हणजे खूप डिस्टर्ब होती, डिप्रेशनमध्ये होती, त्यांना खूप मारलं होतं, तिच्या नवऱ्याने पण मारलं आणि सासू सासऱ्याने पण मारलं होतं. पणजीने तिला रिलॅक्स करायचा प्रयत्न केला की म्हटलं एवढं मारतात काय, म्हटलं तुझा जीव जाईपर्यंत मारतील, एक दिवस असा येईल तिला जीव जाईपर्यंत पण मारते. आणि तेव्हा वाटतं पंजोबा गावी नव्हते, ते बाहेर गेलेले. आणि पणजी तिला खूप रिलॅक्स करायचा प्रयत्न करत होती, डिप्रेशनमध्ये होती. आणि तिला फणसाचे गरे पण ऑफर केले. तर एकाला फणसाचे गरे खूप आवडायचे, तर ती काहीच बोलली नाही, एकदम शांत होती, गप्प होती. आणि पणजीने तिला थोडा अजून रिलॅक्स करायचा प्रयत्न केला. पणजी म्हणाली की एक काम कर, तू माझ्या गावी चल, माझ्या भावाचं लग्न आहे, आपण तिकडे मजा करूया, त्यानिमित्ताने माझं गाव पण बघशील. म्हणजे तिला रिलॅक्स करायचा एक प्रयत्न होता. रेखा काहीच बोलत नव्हती, शांत होती. आणि पणजीने खूप प्रयत्न केले तिला कन्व्हिन्स करायचं, ती काही बोलली नाही, शांत होती, एकदम रडत होती. आपण डिप्रेशनमध्ये होती, वेदना होत होत्या, तिला रडत होती. आणि मग लास्टली ती म्हणाली की मी माझ्या आईच्या गावी जाते. रेखा म्हणाली की मी माझ्या आईच्या गावी जाते, मी तिच्या घरी जाते. आणि वाटतं पणजी मग तिकडे तिच्या भावाच्या लग्नासाठी ती निघाली. ओके. आणि म्हणजे 5-6 दिवसानंतर पणजी रिटर्न आली घरी. आणि वाटतं संध्याकाळ झाली होती आणि झाडलोट करायची होती घराची. 2 दिवसांनी पाडव्याचा सण होता आणि जरा झाडलोट करायची होती आणि बऱ्यापैकी काम राहिलं होतं. संध्याकाळी करता करता काम आवरता उशीर झाला, रात्र झाली आणि खळं पाण्याने धुवायचं होतं. तर तिने काय केलं, एक हंडा घेतला आणि विहिरीजवळ गेली. रात्र उशीर झाली होती आणि म्हटलं अंधार पण होता बऱ्यापैकी. आणि विहिरीपासून काही अंतरावर तिला एक बाई दिसली, ठीक आहे. आणि मोठमोठ्याने रडत होती, केस पूर्ण लांब गुडघ्यापर्यंत विस्कटलेले, हातावर वळ होते. आणि पणजीच्या लक्षात आलं, अरे ही तर तिची मैत्रीण आहे रेखा. पणजीने तिला हाक मारली की अगं तिकडे काय करतेस, तर काय झालं. तर रेखाने काही रिप्लाय नाही दिला. पणजीने परत हाक मारली मोठ्याने, अगं ऐकायला नाही येईल का तुला, तिकडे काय करतेस. तिने काही रिप्लाय नाही दिला. तिसऱ्यांदा परत हाक मारली, अगं थांबू नका, तिकडे घराकडे चल. म्हटलं घराकडे चल, पण परत काही नाही, ती रडतच होती आणि तिचा रडायचा आवाज वाढत होता. आणि पणजी वाटतं बॅटरी आणायला गेली, टॉर्च आणायला गेली आणि रिटर्न येईपर्यंत रेखा दिसली ना. तर तिने तिकडे सर्च आउट केलं, विहिरीजवळ गेली आणि तिच्या घराकडे पण गेली, रेखाच्या सासरवाडी. तर तिथे टाळं लागलं होतं आणि पणजीला खूप राग आला होता. म्हणजे पणजीला लक्षात आलं की तिला खूप मारहाण झालेली आहे, ठीक आहे, यावेळेस. आणि तिने तर ठरवलेलं की आता त्या तिघांना सोडायचं नाही, तिच्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना. आणि वाटतं तिने ठरवलेलं पणजीने की आता जरा पहाट होऊ दे, ठीक आहे, वाडीतल्या गावातल्या माणसं जमा करायचं आणि मग त्यांना सांगायचं, समजवायचं. पणजीने वाटतं तिचं घरातली कामं आवरली, दिवाबत्ती केली आणि ती चहाचा सिप घेत होती, कोरा चहा जो कोकणातला जो बनवतो ना टिपिकल, म्हणजे सगळीकडेच पितात, पण ते कोरा चहाचा तो ग्लास ती सिप घेत होती आणि ती तयारीत होती की म्हणजे चहा झाला की त्या कामाला लागायचं. आणि त्याच वेळेला तिची एक जाव आली आणि वाटतं ती वाडीतलीच होती, ती जाव होती वाटतं, कझिन की कोणतरी मोठी जाव होती. आणि त्या जावेने सहज ती चौकशी केली की बोललं काय गो लवकर इलास, ठीक आहे, काय करून कसं झालो.
तर पणजी थोडी हे होती, म्हणजे डाऊन होती जरा. ती बोलली, मला कार्यक्रम चांगलं झालो, लग्नाचा कार्यक्रम चांगलं झालो, पण म्हाका रावलें नाही, जीव कासावीस होऊ लागलो. म्हणजे पणजी सांगत होती की लग्नाचा कार्यक्रम व्यवस्थित झाला, पण मला हे होत होतं, अनइझीनेस होत होतं, म्हणजे बॅड ओमन म्हणतात ना तसं. त्यांचा असाच विषय चालू होता, वाडीतला गावातला विषय चालू होता, टी टाईम त्यांचा तो होता. आणि लेटेस्टमध्ये त्या पणजीने विषय काढला काल रात्रीचा. ती म्हणाली जावला की अगं ती नवीन नवरी रेखा काल विहिरीजवळ रडत होती मोठमोठ्याने. ती हाक मारल्यान ऐकायलाच नाही इला. आणि जावयाने म्हटलं, बोला ही काय म्हणते अशी. जावयाने परत विचारलं काय झालं, तर तिने एक्सप्लेन केलं पणजीने की काल रात्री आहे ना विहिरीजवळ गेलेली उशिरा, आणि तिची रेखा जी आहे ना, ठीक आहे, लाल साडीमध्ये लग्नाच्या शालूमध्ये आहे ना, ती रडत होती आणि खूप रडत होती. तिला खूप मारलेलं वाटतं, हातावर वळ होती, केस वगैरे विस्कटले होते. आणि म्हणजे बॅटरी आणायला गेली, रान वाढलं होतं, आणि बॅटरी आणायला गेली, अंधार होता बघायला, तर ती दिसलीच नाही आणि तिच्या घरी टाळा लागलाय. आता जाव हे ऐकून घाबरली, ठीक आहे. आणि ती विचारते की म्हटलं कसं शक्य आहे काय वगैरे. तर तिने परत एक्सप्लेन केलं पणजीने की असं असं झालं, आणि जाव ॲक्च्युली लिटरली आता जास्त घाबरली, म्हणून तिला थोडासा शॉक बसला. म्हणून तिने जावेने सांगितलं, अगं तिच्या घरातल्याने तिका मारून टाकल्यान, नवऱ्याने दांडो घातल्या डोक्यात आणि सासूने विहिरीत ढकलल्यान, तिचा थय जीव गेला विहिरीजवळ. आणि हे ऐकून पणजीने ॲक्च्युली ते ॲक्सेप्ट केलं नाही त्यावेळी. तर कसं शक्य, मी तर तिला कालच बघितलं. तर म्हटलं तिला तर पोलीस स्टेशनला तिघांना घेऊन गेल्यात. वाडीतल्या लोकांनी हेच सांगितलं की त्यांना घेऊन जावं म्हणून, आणि रोजचाच प्रकार होता. आणि ती लोक सांगतात की त्यांनी तिचा ॲक्सिडेंट झाला पण तिचा मर्डर केलाय. पणजीला तर खूप वाईट वाटलं, म्हणजे तिला भीती नव्हती पण तिला या गोष्टीची खूप वाईट वाटलं. म्हणजे तिला एक गिल्टी पण वाटलं की आहे ना, त्या दिवशी कदाचित आहे ना तिने तिला घेऊन गेली असती तर मग तिचा जीव वाचला असता मे बी. मग तिने एफर्ट्स केले ते, आणि तिला असं पण वाटलं की म्हणजे तिने वॉर्निंग पण दिली होती रेखाला की म्हटलं तुझा जीव जाईपर्यंत मारतात, एक दिवस तुला खरंच मारून टाकतील, असं कोणी मारतं का जीव जाईपर्यंत म्हणून. आणि पणजी खूप डिस्टर्ब असायची तिला, म्हणजे जेवण पण असं एकदम डिफिकल्ट व्हायचं. आणि त्या जावेने तेव्हा तिला शांत केलं, खूप रडायला लागली ती. आणि मग म्हणजे म्हणतात ना की पणजीला कधी कधी तिची खूप आठवण यायची. आणि नंतर मग पणजीला पण लक्षात आलं की आहे ना, तिला कळलं की म्हणजे त्या तिघांनी आहे ना, तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासू सासऱ्याने तिला मारून तिला विहिरीत टाकलं. आणि विहिरीत त्या दिवशी पाणी कमी होतं आणि काहीतरी दगड तिच्या डोक्याला लागला, तेव्हा ती ऑन द स्पॉट तिचा जीव गेला त्या रेखाचा. आणि पोलिसांनी संशय म्हणून त्यांना तिघांना हे केलं, अटक केलं, आणि वाटतं कारवाई चालू आहे. आणि हे झालं त्याच्यानंतर आहे ना की पणजीने म्हणजे बरेच दिवस लागले तिला त्या गोष्टीतनं रिकवर व्हायला. आणि म्हणजे हे जे इन्सिडेंट आता पंजोबांना पण कळलं की असं असं मर्डर वगैरे झालं आहे म्हणून. आणि झालं असं की म्हणजे डेज वेंट, मंथ्स वेंट, आणि एक दिवस असा झाला ना की घराच्या मागच्या बाजूला आहे ना तिकडे पणजीच्या एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवर मोस्टली कपडे किंवा भांडी वगैरे धुतात, ते पण घरच्या बॅक साईडला आहे. आणि रात्र वाटतं उशीर झाली आवरेपर्यंत, आणि जेव्हा ती कपडे धुत होती ना तर तिला रडायचा आवाज आला पणजीला. आणि त्याने त्या आवाज फॉलो केला आणि तेव्हा तिला परत दिसली. आणि यावेळेस ती तिच्याकडे बघत होती. ती रेखा जी होती ना, लाल साडीमध्ये, केस पूर्ण लांब गुडघ्यापर्यंत विस्कटलेले, आणि डोळे पूर्ण रडून रडून काळे झालेले, हातावर वळ, आणि डोक्याचं जे जे जखम होती ना डोक्यावरची, ती ओपन वुंड असते ना, जखम ओपन होती ती. आणि ती रेखा जी आहे ती पणजीकडे बघून रडते, आणि पणजीला पण रडायला आलं. आणि मग म्हणजे वर्षात नाही ना एकदा दोनदा किंवा वन्स इन अ ब्लू मून वगैरे ती दिसायची, पण तिचा त्रास झाला नव्हता. तिची रेखा होती ना, ती फक्त दिसायची, तिचा त्रास झाला नव्हता रेखाचा. अनलेस अँड अंटिल वन डे या गोष्टीला 8 वर्ष झाली. 8 वर्ष निघून गेली. आणि म्हणजे वाडीतल्या लोकांना असा अनुभव यायचा की ती रडते किंवा दिसते वगैरे. गावात थोडं भीती पण होती. आणि झालं असं ना की 8 वर्ष अशी निघून गेली, आणि तिचा नवरा आणि सासू सासरे जेलमधनं सुटले. ओके, बट फॉर सम रिझन बेल वगैरे झाली असेल त्यांना. आणि सासू सासरे जे होते ना ते बाहेरच्यावरती लोक मुंबईला गेले, आणि नवरा वाटतं मागून येणार होता, म्हणजे दरवाजा लावून वगैरे काय आवरून येणार होता. आता ज्या दिवशी तो आला ना रात्री, तो वहाळाजवळ गेला. म्हणजे वहाळ म्हणजे एक अशी लोकेशन आहे ना कोकणामध्ये, असं म्हणतात की
सुकलेली नदी असते ना किंवा छोटे डबकं असतात ना, तर ते असतं, त्याला वाहा म्हणतात. आणि तो वाटतं वॉशरूमला गेला, सकाळी त्याची डेड बॉडी सापडली आणि पोलिसांना बोलवलं, पंचनामा चालू झाला आणि त्याची डेड बॉडी अशा कंडिशनमध्ये होती ना की म्हणजे शेवटच्या क्षणी आहे ना त्याला खूप डीप शॉक लागला, तीव्र झटका आला, त्याचे डोळे एकदम बाहेर होते आणि बॉडी पूर्ण अशी निळी पडलेली, म्हणजे कोणीतरी मान दाबल्यासारखं किंवा चोक झाल्यासारखं म्हणून. आणि काही दिवसांनी अशी बातमी आली ना की तिचे सासू सासरे मुंबईला होते ना आणि एका कार ॲक्सिडेंटमध्ये दोघांचं ऑन द स्पॉट डेथ झाली म्हणून. आणि आता गावामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि मग म्हणजे पणजीला पण माहिती होतं की असा प्रकार आहे म्हणून, आणि लोक तर विहिरीवर जायचं बंदच करून टाकलं. त्यांनी दुसरे सोर्स घ्यायला लागले, नदीवर जायला लागले आणि पाण्याचे काही झरे होते ना तिथे जायला, पण ती विहीर पूर्ण बंद करून टाकलेली. आणि म्हणजे असं होतं ना की त्याच्यानंतर म्हणजे आहे ना गावातल्या ना की वाडीतल्या लोकांना तिचा काही त्रास झाला नव्हता, फक्त पणजीला ती दिसायची. वाडीतला काही जे थोरले व्यक्ती होते ना त्यांना पण ती दिसायची, म्हणजे अनुभव यायचा की तिथे कोणतरी आहे, रडते आहे किंवा असं काहीतरी असं प्रेझेंट जाणवायचा. पण पूर्णपणे विहिऱ्यांना बंद करून टाकलेली जायचं तिकडे. आणि म्हणजे आता पण तिकडचे काही रिलेटिव्स वगैरे आहेत ना, तर त्यांनी तिकडे बंदच करून टाकली. तिथे जंगल तयार झालेलं आहे, रान वगैरे वाढलेलं आहे. लहान मुलांना लॉजिकली सांगितलं आहे की तिथे खेळू नका, साप किंवा विंचू वगैरे असेल त्यांना म्हणजे सांगणं जरा चुकीचं वाटतं ना की तिथे काहीतरी निगेटिव्ह आहे म्हणून, तर ते एक सांगितलं आहे. आणि माझ्या मावशी आजीने तिला बघितलं होतं, म्हणजे माझ्या आईची मावशी, ठीक आहे, तिने तिला बघितलं होतं आणि ती पण वाटतं काहीतरी साफसफाई करताना तिने मागचा दरवाजा उघडला होता रात्रीचा आणि तिला आवाज आला आणि तिने तो आवाजाला फॉलो केला, तेव्हा ती दिसली तशीच, म्हणजे लाल साडीमध्ये, लग्नाचा शालू होता आणि केस विस्कटलेले होते, रडत होती, रडून रडून डोळे पूर्ण काळे झालेले, हातावर असे वळ उठलेले मारण्याचे आणि जखम होती ना डोक्यावरची ती अशी ओपन होती, पण तिला त्रास नाही झाला होता. म्हणजे पणजी तिला खूप ओरडली, तिला लिटरली खूप बडबडली होती तेव्हा म्हणून. म्हणजे असं म्हणतात की कधी असा आवाज येतो, कधी दिसते वगैरे असं. आता झालं असं की त्यानंतर पण बरीच वर्ष निघून गेली, ती वर्षातून एकदा दोनदा पणजीला दिसायची आणि पणजी जेव्हा तिला म्हणजे पणजीला जेव्हा दिसायची ना तिला रडायला यायचं पणजीला, आणि तिने ॲक्सेप्ट केलं होतं. आणि पणजीला वाईट का वाटायचं माहिती आहे की आता मेल्यानंतर पण तिला एवढं सहन करावं लागतंय. जिवंत असताना तर तिने एवढं सहन केलं, पण मेल्यानंतर पण तिला एवढं का सहन करावं लागतंय म्हणून. म्हणजे तिचा ते त्रास तिला बघवायचा ना, पणजीला रडायला यायचं आणि कधीतरी ती फणसकीवर जाऊन तिथे ठेवायची विहिरीजवळ म्हणून. आणि म्हणजे पणजीने 85 इयर्स टच केले, पण मला असं गोष्टी वगैरे असं ऐकायला गेल्या होत्या ना की त्या एजमध्ये पण ना ती जेव्हा दिसायची ना रेखा, तर ती यंग होती, म्हणजे ते ॲक्सेप्ट केलं होते की ती एक एंटिटी आहे म्हणून असं. आणि अजूनपर्यंत कोणाला काही त्रास वगैरे झाला नव्हता. रिसेंटली आहे ना त्या गावामध्ये एक जत्रा होती आणि त्या जत्रेचं आहे ना मला वाटतं त्यांचं ग्रामदैवत महादेव आहे. आणि आता महादेव म्हटलं की तो सगळ्यांचाच देव आहे, ठीक आहे, भूत पिशाच वगैरे सगळ्यांचाच, ठीक आहे. आणि म्हणजे काही काही ठिकाणी असं आहे की म्हणजे भूताचा डाव जे म्हणतात, मी गेल्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं, माणसांची जत्रा असते जसं भूतांची पण जत्रा असते. म्हणजे आपण लहान असताना खेळायचो ना की पहिला डाव देवाचा, दुसरा डाव भूताचा आणि तिसरा डाव माणसांचा, असं. म्हणजे ठीक आहे, देवाला चान्स दिला, आता भूताला चान्स दिला, आता माणसाची वारी, तसं जत्रेचं असतं. तर म्हणजे ते लोक 3 वाजता सगळं रिकामी करतात आणि वाटतं एक बाहेरचा कोणतरी प्रवासी होता, टुरिस्ट होता, त्याला काहीच आयडिया नव्हता, तो वाटतं तिथे थांबणार होता कॅम्पिंग करायला आणि त्या सुकी लाकडं जमा करायला तो विहिरीजवळ गेला होता आणि वाटतं फांदी त्याच्या पायावर पडली आणि फक्त काय हेअरलाईन फ्रॅक्चर झालं असेल. गावातल्यांना समजलं की असा प्रकार वगैरे झाला होता वगैरे, म्हणजे त्यांनी असं लिंक केलं. म्हणजे मी असं नाही सांगितलं की रेखा वॉज रिस्पॉन्सिबल, असं नाही आहे, पण ती जो एरिया मी बघितला होता, मी 4 वर्ष तिथे गावी गेलो होतो ना, ते विहिरीजवळ मी गेलो होतो असं जज फिरायला वगैरे, तर मी असं वाचलं आहे आणि असं ऐकलं पण आहे की एक एरिया बाधित असतो ना, म्हणजे झाड पजेस झालं असेल किंवा काही एक बोलतात ना एक पेरिमीटर असेल ना, तर तिथे काहीच उगवत नाही. म्हणजे एका झाडावर समजा एक स्पिरिट असेल, पजेस असेल ना, ते झाड ॲज इट इज दिसेल तुला, त्याच्यावर आहे ना फळं जाऊन ते तुला पानं पण दिसणार नाही आणि तो एरिया जाऊन म्हणजे तुला असं वेगळे वाईब्स येतील की काहीतरी आहे इथे. म्हणजे त्या बाजूला फणसाचं झाड आहे, आंब्याची झाड आहे, मोठी झाड आहेत, पण ते झाड आहे ना ॲज इट इज आहेत, सुकलेली.
आणि त्याला म्हणजे फळं तर जाऊन ते पानं पण नाही दिसत म्हणून. आणि बाकीच्या ठिकाणी चांगली हिरवळ आहे, पण ते विहिऱ्याजवळ जो एरिया आहे ना तो फक्त एकदम असा सुखं वाटतं, काहीच नाही तिकडे उगवत म्हणून, म्हणजे असं निर्जीव झाल्यासारखं वाटतं. म्हणजे तिचा अजूनही त्यांना प्रेझेन्स दिसतो. प्रेझेन्स असेल असं म्हणतात, म्हणजे मी वाचलं आहे त्याप्रमाणे. म्हणजे जे एरिया जो असतो ना, जो बाधित असतो ना, त्यांचा जो एक दायरा असतो ना, त्या दायरेमध्ये काही असतात गोष्टी, तिथे काही म्हणजे उगत नाही. ठीक आहे, पानं वगैरे येत नाही, फुलं वगैरे, झाडं वगैरे, जेव्हा सॉरी पानं, फुलं किंवा फळं वगैरे अशी येत नाही त्या एरियामध्ये. आणि तेच आपण ऐकलं सुद्धा आहे ना, की जे लोक असतात, तरुण असतात आणि त्यांचा अकस्मात मृत्यू, ॲक्सिडेंट वगैरे असं काहीतरी होतं, त्यांची जी आत्मा असते म्हणजे त्यांचा पृथ्वीवरचा टाइम संपलेला नसतो आणि त्यांची आत्मा इथेच भटकत असते. तसं नाही, तो काहीतरी. मोक्षाचा पण एक टॉपिक मस्त आहे रे. म्हणजे असं म्हणायला गेलं ना, की ज्याला मोह नाही त्याला मोक्ष मिळते, असं आहे म्हणून. म्हणजे मोक्ष म्हणजे कसं आहे, म्हणजे तुला ती गोष्ट ॲक्सेप्ट करावं लागतं. आणि तेच आहे की ॲक्सेप्ट केलं म्हणजे म्हणजे मोह सोडावं लागतं. मोह म्हणजे कोणताही मोह असेल, म्हणजे पैशांचा असेल किंवा कसलाही मोह असेल, तर ते तुला ते हे करावं लागतं. तुला ॲक्सेप्ट करावं लागतं की बोला माझा प्रवास संपला आहे, मला आता मोक्ष पाहिजे. ते मोह त्याग करायचं असतं. आणि ह्या ज्या स्टोरीज मी जेवढे पण सांगतो आहे ना, इनफॅक्ट म्हणजे रिअल इन्सिडेंटवर बेस्ड आहेत. तर काही न्यूज आर्टिकल्स पण आले होते, पेपरमध्ये पण आले, न्यूज चॅनलमध्ये पण आले या गोष्टीबद्दल. बंगालमधली एक मोस्ट फेमस एंटिटी आहे आणि एक बाई दिसायला खूपच सुंदर, लाल साडीमध्ये, आणि म्हणजे तिचं एकदम बारीक दिसायला, आणि इतकी सुंदर म्हणजे कोणीही घाया होईल तिला बघून. आणि मृगनयनी, बारीक नाक, आणि नाकावर एक दागिना जे नथ म्हणतात ना, ते खूपच चमकतं. पण जितकी दिसायला सुंदर आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ती भयानक आहे. सो बेसिकली ही जी एंटिटी आहे, एक चेटकीन आहे, आणि ती एक अशा बाईची आत्मा होती की तिचं नवीनच लग्न झालं होतं, आणि म्हणजे काही कारणानंतर तिची डेथ झाली होती, ज्याला अकाल मृत्यू आपण म्हणतो. आणि कदाचित तिच्यावर अत्याचार झाला असेल, तिच्या सासरच्या माणसांनी तिला छळलं असेल, बिकॉज ऑफ सम रिझन तिची डेथ झाली असेल किंवा तिने सुसाईड केलं असेल. तर जी नवविवाहित बाई जी बेंगॉलच्या फॅमिलीमध्ये तिची डेथ झाली ना, तर ती त्या स्पिरिटमध्ये ती कन्वर्ट होते. आणि ह्याचे जे इन्सिडेंट्स होते ना, ते 1940मध्ये सुरुवात झाली होती, आणि त्याचे काही आर्टिकल्स आणि त्याच्यावर एक पुस्तक पण आलेलं आहे. असं म्हणतात ते पुस्तक जे आहे ना, ते रिअल इन्सिडेंटवर बेस्ड आहे. सो बेसिकली त्या पुस्तकाचा ऑथर आहे अर्नब रे, आणि द नेम इज शाकचुन्नी. आणि शाकचुन्नी म्हणजे संस्कृत अर्थाप्रमाणे आधी त्याचं नाव शंखचूर्णी होतं, शंखचूर्णी. शंख म्हणजे ते बारीक शंख असतात, आणि चूर्णी म्हणजे रिंग. आणि बेंगॉली ट्रेडिशनप्रमाणे एखाद्याचं लग्न झालं, ठीक आहे, लग्न झाली बाई असते ना, तर ती ट्रेडिशनली ती बारीक शंखांची एक माळ घालते. आणि स्टोरी सांगायला सुरुवात करतो बेसिकली. तर असं आहे की 1940मध्ये सुरुवात झाली होती, आणि बंगालचीच गोष्ट आहे. आणि म्हणजे एक बाई होती, तिचं म्हणजे नुकतंच लग्न झालं होतं, नवीनच लग्न झालं होतं, आणि तिला अशी अपेक्षा होत्या, तिला खूप अशी खुश होती, आणि तिला काही अपेक्षा होत्या की तिला नवरा चांगला मिळेल, तिच्या सासरची माणसं तिला चांगले वागवतील. आणि म्हणजे इन जनरल आपण बोलतो ना, एक नवविवाहित बाई असते, तिला अपेक्षा असतात की एक हॅप्पी मॅरिड लाईफ असं आहे. आणि मग तिचं जेव्हा लग्न झालं आणि तिचा संसार चालू झाला होता, आणि तिचं लग्न जे झालं होतं ना, ते बेसिकली ते एक रॉयल फॅमिली होती, त्यांचं सरनेम बॅनर्जी होतं, आणि ती लोक जमीनदार होते तिकडचे. आणि त्यांचं जे बंगला जो होता ना, सॉरी महल जे होतं ना, ते वन ऑफ द बिगेस्ट महल इन बेंगॉल होतं. आणि असं आहे ना की ते जे महल जे आहे ना, म्हणजे खूप मोठं होतं, आणि ती खूप खुश होती. तिला असं वाटलं की चांगली मोठी फॅमिली आहे, श्रीमंत आहे, सोफिस्टिकेटेड आहे. बट ते सगळं ऑपोजिट झालं. तर तिचा नवरा आहे ना, तिला खूप टॉर्चर करायचा, आणि तिला फिजिकली आणि मेंटली तिला अब्यूज केलं होतं. आणि जे इन-लॉज जे फॅमिली होती ना, तिचे सासू सासरे पण तिला छळायचे. आणि तिला काही अशा अपेक्षा होत्या की म्हणजे एक नॉर्मल फॅमिली, मुलं बाळं असतील, किंवा तिचे काही डीप डिझायर होते. आणि ते अपेक्षा ठेवून आहे ना, तिला इतकं फिजिकली आणि मेंटली टॉर्चर केलं ना, की तिचा मर्डर केला. ॲक्च्युअलमध्ये तिचा मर्डर झाला होता, पण त्या बॅनर्जी फॅमिलीने असं दाखवलं की तिने सुसाईड केलं. आणि जेव्हा तिचा मर्डर झाला होता ना, तेव्हा एक असं ग्रहण होतं, त्याला संपूर्ण ग्रहण म्हणतात, आणि ते 100 वर्षातनं एकदा येतं. आणि तिची जी आत्मा अतृप्त होती ना, ते बोलतात ना की एक प्रतिशोधच्या ह्याच्यामध्ये आणि चेटकीनमध्ये कन्वर्ट झाली.
आणि ती चेटकीन इतकी पॉवरफुल होती आणि ती शेप शिफ्टिंग करायची, म्हणजे कोणाचंही रूप घेऊ शकते. आता नॉर्मली आपण म्हणतो की चेटकीन किंवा काही स्पिरिट असतात त्यांचे पाय उलटे असतात, पण जेव्हा ती माणसाचं रूप घ्यायची त्यांचे पाय सरळ व्हायचे. ती इतकी पॉवरफुल होती, म्हणजे मनुष्य रूपामध्ये इझिली ती कन्वर्ट व्हायची. आणि ती शाकचुन्नी जी होती ना, तर त्यानंतर मग तिच्या नवऱ्याने वाटतं सेकंड लग्न केलं. आणि मग हिने काय केलं, ती जी नवविवाहित जी होती ना दुसरी बायको, ठीक आहे, तिची जागा हिने घेतली. तिने तिच्या सवदला मारून टाकलं, हे कोणाला माहितीच नव्हतं. आणि त्या शाकचुन्नीने हिची जागा घेतली शेप शिफ्टिंग करून, आणि ती घरामध्ये तशीच राहायची, म्हणून कोणालाच काही कळलं नव्हतं. आणि म्हणजे बोलताना काही दिवसांनी आहे ना, डे बाय डे, मंथ बाय मंथ तिच्या फॅमिली मेंबर्समधले ना एक माणसं असे ॲक्सिडेंटल डेथ व्हायला लागली. ती मारायची त्यांना, पण असं दाव वाटायचं ना की काही ती ॲक्सिडेंटल डेथ झाली आहे. म्हणजे तिची सासू गेली, मग तिचा सासरा गेला, मग कोणतरी 1-2 फॅमिली मेंबर्स असतील तिच्या इनलॉचे, ज्या लोक तिच्या मर्डरमध्ये इन्व्हॉल्ड होते ना त्याच लोकांना टार्गेट करत होती. आणि फायनली ती शाकचुन्नी त्यांनाच टार्गेट करत होती, त्या फॅमिलीला, ज्या लोकांनी मर्डरमध्ये इन्व्हॉल्व होते. आणि कोणालाच माहिती नव्हतं की ॲक्सिडेंटल डेथ झाली आहे म्हणून. आणि नंतर मग तो नवरा एकटा राहिला, आणि फायनली नवऱ्यासमोर तिने रिव्हील केलं की ती ॲक्च्युली जी शाकचुन्नी आहे ना तिची पहिली बायको आहे, ठीक आहे. आणि तिचे काही अपेक्षा होत्या, तिचे काही डीप डिझायर्स होत्या, आणि तिला त्यांनी विनाकारण त्यांनी मारलं, तर त्याचा त्याने बदला घेतला आणि फायनली नवऱ्याला पण मारून टाकलं तिने. म्हणजे भाई ती त्याच्या दुसऱ्या बायकोच्या रूपात आली आणि तिने त्याच्या घरातल्यांना मारून टाकलं, आणि मग तिने तिचं आधीचं रूप दाखवून नवऱ्याला पण मारून टाकलं, त्याला पण मारला. आणि आता असं आहे ना बाई की असं म्हणतात की अजून इथे आहे ना सुंदरबनचं एक जंगल आहे, बंगालमध्ये मोठं जंगल आहे. आय गेस बांगलादेश आणि बंगालच्या बॉर्डरवर आहे, त्या जंगलामध्ये ती असते. आणि ती खास करून आहे ना मॅरिड कपल्सला टार्गेट करते. मॅरिड कपल्समध्ये स्पेसिफिकली नवीन नवरी. आणि तिची अशी एक इच्छा होती, जेव्हा ती मनुष्य रूपामध्ये होते ना तिचे काही डीप डिझायर्स होते. तिची एक इच्छा होती की मला हॅपी मॅरिड लाईफ पाहिजे, तर तिला त्याचा एक्सपिरियन्स नाही मिळाला, तर ती त्या मॅरिड लाईफ जे असतात, मॅरिड कपल्स असतात ना त्यांना ती टार्गेट करते. आणि रिसेंटली वाटतं एक गोष्ट असेल, आय गेस झाली असतील 1-4-5 वर्ष, की एक गव्हर्नमेंट ऑफिसर होता, त्याचं नवीनच लग्न झालं होतं. आणि तो वाटतं काहीतरी जंगलचा सर्वे करायला गेला होता. त्याचं लग्न झालं, त्याची सुट्टी त्याची पूर्ण झाली, आणि तो आपल्या ड्युटीवर काहीतरी जंगलचा सर्वे करायला गेला. आणि खूप पाऊस पडत होता, उशीर झाला, बाईकवरनं जात होता, त्याची बाईक वाटतं रात्री बिघडली. आणि जंगल होतं, आजूबाजूला काहीच नव्हतं ना, तर त्याला अशी लाईट दिसली, म्हणजे काहीतरी चमकताना दिसलं त्याला जंगलाचा. तो त्या दिशेने गेला, त्याला वाटलं मे बी झोपडी असेल किंवा कोणी मनुष्य वगैरे असेल. आणि तो जेव्हा जवळ गेला ना तर त्याला ती बाई दिसली, ठीक आहे, लाल साडीमध्ये, म्हणजे नवविवाहित जी लाल साडी असते ना लग्नाची, बंगाली कल्चर तसं. आणि दिसायला एकदम सुंदर, बारीक, आणि म्हणजे केस तिचे खूपच लांब, आणि तेच जे शंखचुन्नी जे असतात ना, ते गळ्यात ती बारीक शंखांची माळ, आणि नाकावर जे नथ होतं ते तिचं चमकत होतं. आणि नेक्स्ट डे ना तिची बॉडी सापडली मॉर्निंगला, त्या माणसाची. आणि बॉडी अशा कंडिशनमध्ये होती ना, म्हणजे एक सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड पण नव्हतं म्हणून. आणि जे आदिवासी आणि जे गावातले समुदाय असे म्हणतात ना की ती अजूनही आहे जिवंत, आणि मे बी फॉर द नेक्स्ट 100 years पण ती असेल. आणि तिला म्हणजे आहे ना स्वतःला जिवंत ठेवायला ती बोलते ना की यंग ब्लड वगैरे ती हे करते. अच्छा, म्हणजे तिची काही इच्छा अशी अपूर्ण राहिली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी वगैरे ती परत आली. तिची, आणि तिला असं म्हणजे आहे की मॅरिड कपल्स असेल ना तर तिला ते हे होतं, ते डिस्टर्ब असते. बापरे. ते आहे म्हणून. आणि जे आदिवासी आणि जे गावचे समुदाय जे माणसं आहेत ना, ती लोक काय म्हणतात की ती लोक कधी रात्री जंगलामध्ये शिकारीला गेले ना तर त्यांना असं चमकताना किंवा असा आवाज आला ना, ते लोक इतके लांब पळतात, जोपर्यंत आवाज येत नाही ना तोपर्यंत तितकं लांब पळतात असं. आणि ते लोक सांगतात की त्यांचे ते ग्रामदैवत आहे, त्यांची एक सर्टन त्यांचं आहे ना रक्षा करते त्यांच्या एरियामध्ये, पण त्या हद्दीच्या बाहेर ती लोक सांगतात की आम्ही जात नाही, मोस्टली रात्रीचे वगैरे ते जात नाही. मग त्यांचं असं बिलीव्ह आहे की तिचं अजून एक्झिस्टन्स आहे तिकडे म्हणून.
तर अभिषेक, मला वाटतं हाच होता आपला आजचा पॉडकास्ट. आपण बऱ्याच गोष्टी घेतल्यात आणि मला माहिती आहे पुढे जाऊनही आपण बऱ्याच काही असे एपिसोड्स करणार आहोत, ज्यात तू असं जे बंगालचं आज गोष्ट आणलं, जर वेगवेगळ्या स्टेट्सवरही जाऊ. पण आजचा एपिसोड जर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुमच्याकडेही अशा काही गोष्टी असतील, जे आय नो तुमच्याकडेही असतील, तुमच्या आजी आजोबांकडे कोणाकडेही अशा गोष्टी असतील आणि त्यांना जर पॉडकास्ट करायचं असेल आपल्यासोबत, डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे. आणि जर आम्हाला तुमच्या गोष्टी आवडल्या तर नक्कीच आपण एक सोबत पॉडकास्ट करू. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि भेटूया आपण अशाच एक पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.